नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत दररोज काढण्यासाठी 5 ते 1 ठिपक्याची रांगोळी। त्यासाठी आपण 5 ते 1 ठिपके इथे मी काढून घेतले आहेत। 5 ठिपके काढायचे आहेत, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 1, या पद्धतीने आपण 5 ते 1 ठिपके इथे काढून घेतलेले आहेत। आता हे ठिपके आपण जोडूया। हे 3 ठिपके आपल्याला या पद्धतीने सरळ रेषेवरून जोडून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने साइडचे 3 ठिपके जे आहेत ते असे जोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे ठिपके जे आहेत ते आपल्याला या पद्धतीने जोडायचे आहेत। याच्यामधले जे पॉइंट आहेत ते आपण जोडले आहेत। त्याच्यानंतर हे जे ठिपके आहेत ते आपण जोडून घेणार आहोत। या पद्धतीने जोडायचे आहेत। बघा, अशी आपली इथे मध्ये डिझाइन तयार होईल। नंतर वरती आपण याच्या साइडने आपण परत सेम त्याच पद्धतीचा बॉक्स काढला आहे साइडला रेषेवरून, आणि याच्यामध्ये आपण या पद्धतीने छोटे छोटे लाइनिंग काढणार आहोत। मला या पद्धतीने आपण त्यामध्ये लाइनिंग दिले आहे। त्याच्यानंतर बरोबर हे जे टोक आहे त्याच्यावरतून आपल्याला याच्यामध्ये आपण असा सर्कल करून घेणार आहोत। दोन्ही साइडने असं सर्कल करायचं आहे। बरोबर जो आपला हा मधला डॉट येतो त्याच्यावरती जोडायचा आहे त्याला। या पद्धतीने बघा, या पद्धतीने आपण 2 असे स्क्वेअर शेप याच्यामध्ये स्क्वेअरमध्ये सर्कल शेप देऊन घ्यायचा आहे। तसं गोल करून याला इथे मध्ये सेंटरला जोडून द्यायचं आहे। त्यानंतर आता ह्या दोन्हीचा जो मधला पॉइंट आहे त्याच्यावरती आपण इथे फ्लावर तयार करणार आहोत। लोटस फ्लावर मी इथे काढत आहे, कमळचं फूल। मैत्रिणींनो, तुम्ही ही रांगोळी एखाद्या शुभ प्रसंगी पण काढू शकता, कारण कमळ फूल आहे त्याच्यामध्ये, आणि कमळ फूल हे शुभ मानलं जातं। तर तुम्ही नक्की काढू शकता आणि खूप अंगणामध्ये उठून पण दिसते ही रांगोळी। परत आपण आतल्या सर्कल
आतमध्ये सर्कलमध्ये परत एक छोटा सर्कल देऊन त्याच्यामध्ये पण अशा उभ्या लाईनिंग देऊन घेतल्या आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझ्या रांगोळी डिझाईन जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बघा या पद्धतीने आपण याच्यामध्ये सर्कल काढून त्याच्यावरती असे सुंदर फूल इथे तयार करून घेते. बघा या पद्धतीने आपण त्याच्यावरती फुलं काढून घेतले आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ जरा स्किप करावा लागतो कारण खूप जास्त मोठा व्हिडिओ होतो, त्यामुळे बघा तुम्ही तुमच्या पसंतीने यामध्ये रंग पण देऊ शकता. मी रांगोळी प्लेनच ठेवत आहे, किंवा मग प्लेन जरी ठेवली तरी त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये हळदी कुंकू वाहिलं तरी पण रांगोळी तुमची उठून दिसेल. बघा या पद्धतीने चारी कोपऱ्यावर आपण 4 फुलं इथे बनवून घेतले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी या पद्धतीने डॉट काढत आहे, जो मधला आपला स्पेस राहिला आहे त्याच्यावरती. या पद्धतीने डॉट टाकायचे आहे. बघा या पद्धतीने इथे डॉट टाकून घेतले आहे. बघा याच्यानंतर ही माचीची काडी वापरायची आहे आणि त्याच्या साह्याने या डॉटला फक्त आतमधल्या साईडला असं ओढून घ्यायचं आहे. बघा आपलं छान असं फूल इथे तयार होतं. त्यानंतर याच्यामध्ये बरोबर डॉट टाकायचं आहे. बघा आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट पण करा, आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. त्यासोबतच लाईक शेअर पण करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये पण शेअर करू शकता हा व्हिडिओ. आणि याच्यामध्ये पण आपण मैत्रिणींनो, जर रोज आपण अंगणामध्ये रांगोळी काढली त्याच्यामध्ये जर तुम्हाला रंग नसेल वापरायचे, रोज रोज आपण रंग कुठून आणणार, त्यापेक्षा मग तुम्ही त्याच्यामध्ये हळदी कुंकू पण वाहू शकता. रांगोळीमध्ये तशी खूप छान दिसते. मला तर व्हाईट रांगोळी खूप आवडते. बघा किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे. बघा खूप आकर्षक उठून दिसते, आणि सणासुदीला पण तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकता, कारण त्याच्यामध्ये आपण कमळ फूल काढलं आहे, आणि कमळ फूल हे लक्ष्मीप्रिय आहे. कोणतेही लक्ष्मीचे पूजन असेल किंवा मग घरी कुठला कार्यक्रम असेल त्या दिवशी पण तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया परत एका छानशा रांगोळीसोबत. तोपर्यंत बाय बाय.